श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. मार्गशीर्ष महिना माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या सेवेसाठी अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला जर 3 दिवसाचे व्यंकटेश स्तोत्रम अनुष्ठान करायचं असेल तर ते कसं करावं, नियम अटी काय आहेत या संदर्भाची माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तर माझ्या नित्यसेवेमध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवेमध्ये आवर्जून भगवान विष्णूंचा उल्लेख केलेला असतो. तर त्याच्यामध्ये व्यंकटेश स्तोत्रम 99% महिला व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करत आहेत. तर त्यांना खूप चांगला अनुभव आलेला आहे. जन्म द्यायचं काम हे ब्रह्मदेवाने केलेलं आहे. आपल्याला पालन करण्याचं काम हे भगवान विष्णूंचं आहे. मृत्यू हे अंतिम सत्य आहे जे भगवान शंकरांचं आहे. तर व्यंकटेश स्तोत्रम हे जे पठण करत आहात तर ते तुम्हाला करायचं आहे. ते कसं करायचं तर रात्री 12लाच करायचं का, दिवसभरात चालणार नाही का? तर 3 दिवस तुम्हाला जर अनुष्ठान करायचं असेल तर 21 दिवस 41 दिवस या पद्धतीने अनुष्ठान करायचं असतं. तर व्यंकटेश स्तोत्रम या शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगते. मराठीमध्ये अर्थ होतो की दुःख निवारण करणारा, आपला दोष कमी करणारा, अडचणी कमी करणारा. व्यंकटेश हे आंध्र प्रदेशमधलं टेकडी आहे. तर भगवान विष्णूंचे नाव पण आहेत. तर व्यंकटेश हे विष्णू सहस्रनामावली पठण करताना तर 1000 नावामध्ये व्यंकटेश भगवान विष्णूंचं हे एक नाव आहे. व्यंकटेश स्तोत्रम सेवा ज्या घरात होते ना तर रोज नित्यसेवेमध्ये एकदा तरी पठण केलं जातं ना, त्या घरात माता लक्ष्मीची कृपा अखंड असते. काही शंका नाही. आजच्या व्हिडिओमध्ये हे अनुष्ठान कसं करावं ते तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात मोठा प्रश्न, का करावं, कशासाठी करावं? तर कोणी 3 दिवस केलेलं आहे तर अनुभव आलेला आहे, कोणी 11 दिवस केलेला आहे तर अनुभव आलेला आहे, तर कोणी 21 दिवस केलेला आहे, तर कोणी 41 दिवस केलेला आहे. तर जेवढी जास्त सेवा करता येईल तेवढे जास्त तुम्ही करावी. तर बघा, सुरुवातीला 3 दिवसाची अनुष्ठान करावे. मनात श्रद्धा असेल तर, विश्वास असेल तर करावे. तर मनात शंका असेल तर कुठलीही सेवा करू नये. 3 दिवसाची केल्यावर तुम्ही 21 दिवसाची करायची नाही का, 41 दिवसाची करायची नाही का? माझ्या बघा वैयक्तिक सांगायला तर तुम्हाला सांगते, तर 21 दिवसाचे अनुष्ठान करून बघा. आपण थोडंसं खाल्लं तर आपलं पोट भरतं का? नाही ना. तर आपण पोट भरून जेवलो तेव्हाच आपलं पोट भरेल ना. थोडक्यात काय, तर 3 दिवसाचं सेवा करत आहात तर चांगली गोष्ट आहे, पण 21 दिवसाची सेवा केली तर त्याचा खूप चांगला अनुभव येईल. बऱ्याच महिला असं होतं की बघा, रात्रीच्या सेवा करायला त्या खूप घाबरतात. व्यंकटेश स्तोत्रमची सेवा मनात भीती आहे असं काही होईल याच्यात अनुभव येतोच. 21 दिवसामध्ये पण येतो, 3 दिवसामध्ये पण येतो. अडचण असेल तर या सेवेला बसू नका. संकल्प सुटला तर बघा आपल्याला सेवा पूर्ण होत नाही. तर नियम अटी, स्वतःचं घर व्हावं, कर्जबाजारी आहे, लग्न जमत नाही, संतान प्राप्ती आहे तर अनुष्ठान करू शकता. जे काही संसारी अडचण आहेत तर ते दूर व्हाव्या म्हणून आपल्याला अनुष्ठान करू शकता. तर भगवान विष्णूंच्या 3 दिवसाची सेवा करू शकता. याचा अनुभव खूप सुंदर आहे. जो अनुभव घेईल ना या सेवेचा तर त्याला तर नक्कीच कळेल. मी तुम्हाला किती सांगेल, तर जोपर्यंत सेवा करत नाही बघा तोपर्यंत अनुभव येणारच नाही. नियम सांगते, तर 3 दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. कोणाच्या घरचं खायचं नाही. तुमच्या घरात मांसाहार होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तर बिस्किट, चॉकलेट खाऊ शकत नाही. कांदा लसूण तुम्ही खाऊ शकता, चपाती भाजी सगळं तुम्ही खाऊ शकता, पण बाहेरचं खायचं नाही. तुम्हाला 3 दिवस करायचं आहे. तर 3 दिवस लगातार सेवा करायची आहे. ही सेवा करताना मध्ये तुम्हाला अमावस्या येणार नाही तर याची काळजी घ्यायची आहे. तर सेवा कधीही करू शकता. बुधवारी, गुरुवारी, शुक्रवारी, शनिवारी, रविवारी, सोमवारी, आठवड्यातून कधीही तुम्हाला शक्य होईल त्यावेळी तुम्ही त्या दिवशी तुम्ही सेवा करू शकता. तर सेवा कोणीही करू शकतो. रात्री 12लाच सेवा करायची असते. रात्री 12लाच या सेवेला सुरुवात करायची असते. तर 3 दिवस तुम्हाला सेवा सुरू करायच्या आधी पहिल्या दिवशी बघा 11:30ला तुम्ही किंवा 11:45च्या दरम्यान पर्यंत तुम्हाला आंघोळ करून घ्यायची आहे. आंघोळ केल्यावरच ही सेवा करायची आहे. सेवा करताना काळं घालायचं नाही आहे. तर महिला साडी किंवा पंजाबी ड्रेस, तर हातात बांगड्या, कुंकू, जे अलंकार आहे तर ते परिधान करून तुम्हाला सेवा करायची आहे. तर पुरुषांनी सुद्धा बघा काळं वस्त्र घालायचं नाही आहे.
पुरुषांनी जानवा घालून सेवा केली तरी अतिशय उत्तम, नाही तर व्यवस्थित कपडे घालून बसायचं आहे. तर मांडणी करायची आहे. 3 दिवस मांडणी हलवायची नाही आहे. पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून मांडणी करायची आहे. तर भगवान विष्णूंचा फोटो, बालाजींचा फोटो असेल तर तेही फोटो नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती ठेवून तुम्हाला बघा बाळकृष्णांची मूर्ती ठेवू शकता किंवा विठ्ठलांची मूर्ती ठेवू शकता. तर बालाजींचा फोटो असेल तर अतिशय उत्तम. तर एक चौरंग घ्यायचा आहे किंवा एक पाट घ्यायचा आहे. मांडणी करायची आहे. तर लाल वस्त्र किंवा पिवळं वस्त्र तुम्हाला हंतरायचं आहे. तर फोटो ठेवायचा आहे किंवा मूर्ती ठेवायची आहे. बाकी काही नाही ठेवलं तरी चालेल. तर बघा पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्प करताना अखंड हा शब्द वापरायचा. तर बघा संकल्प कसा करायचा ते तुम्हाला सांगते. तर तुम्हाला थोडक्यात सांगते. तर उजव्या हातात पाणी घ्यायचं आहे, अक्षदा, हळदी कुंकू, फूल आणि आपल्याला संकल्प सांगायचा आहे. मी या कामासाठी व्यंकटेश स्तोत्रम 3 दिवसाची अखंड सेवा करत आहे. तर अखंड म्हणजे बघा कुठेही थांबायचं नाही. मी गावाला जाणार आहे नाही, सेवा लगातार करायची आहे. मध्येच मासिक धर्म आला तर मासिक धर्म येऊन गेल्यावर हे 3 दिवस तुम्ही सेवा करा किंवा आधी करा. चुकून मासिक धर्म आला तर तुम्हाला तारीख माहिती असते, त्यानुसार तुम्ही सेवा करा. तर खडी साखर नैवेद्य ठेवायचा आहे, पाणी ठेवायचं आहे. करेक्ट 12 वाजता तुम्हाला सेवा करायची आहे. व्यंकटेश स्तोत्रम हे संस्कृतमध्ये आहे, प्राकृतमध्ये पण आहे. तर संस्कृतमध्ये वाचायचं असेल तर संस्कृतमध्ये वाचू शकता किंवा मराठीमध्ये वाचायचं असेल तर तुम्ही मराठीमध्ये वाचू शकता. तर संस्कृतमध्ये छोटं आहे, 15 ओवीपर्यंत आहे. तर बघा प्राकृतमध्ये 108 ओवीपर्यंत आहे. जे तुम्हाला वाचणं शक्य होईल ते तुम्ही वाचू शकता. तर संस्कृतमध्ये वाचणार असाल तर ते किती वाचायचं आहे. तर बघा 21 वेळा तुम्हाला 21 वेळा वाचल्यानंतर एक मंडल होणार आहे. तर बघा आणि प्रकृतमध्ये पण वाचायला गेला तर तुम्ही 21 वेळा वाचल्यानंतर एक मंडल होतं. तर बघा संस्कृतमध्ये वाचणार असाल तर 20 वेळा तुम्हाला 1 ते 8 ओवीपर्यंत पठण करायचं आहे आणि 21व्या वेळी संपूर्ण संस्कृतमध्ये वाचायचं आहे. आणि प्राकृतमध्ये वाचणार असाल तर सुरुवातीला 1 ते ओवी म्हणजे 80 ओवीपर्यंत तुम्हाला 20 वेळा पठण करायचं असतं आणि शेवटच्या वेळी संपूर्ण फलश्रुती सहित वाचायचं आहे. तर संस्कृतमध्ये फलश्रुती 9व्या ओवीपासून सुरुवात होत आहे आणि प्राकृतमध्ये बघा फलश्रुती हे 81 ओवीपासून सुरुवात आहे. तर बघा संस्कृतमध्ये हे जास्त प्रभावी आहे, ते प्राकृतपेक्षा जास्त असं म्हटलं गेलं आहे. तर पहिल्या दिवशी तुम्ही छानसं बघा संस्कृत हे जास्त प्रभावी आहे ते प्राकृतपेक्षा असं म्हटलं गेलं आहे. तर पहिल्या दिवशी बघा छानसं वाचून झालं की दुसऱ्या दिवशी तुम्हाला आळस आला, झोप आली तर संकल्प सुटला, परत नव्याने सुरुवात करायची आहे. 2 दिवस वाचून झालं, तिसऱ्या दिवशी तुम्हाला झोप आली तर व्यंकटेश स्तोत्रम म्हणजे व्यंकटेश भगवान आपली परीक्षा बघत असतात. तर कधी असं होतं की बघा 10 वाजता झोप आली आहे, थोडा वेळ झोपून नंतर मी उठेन, तर आपण उठतच नाही, डायरेक्ट आपण सकाळी जाग येते. तर बघा छोटं बाळ असेल, आजारपण असेल तर सेवा करू नका. पण खाली बसून सेवा करायची का. तर बघा बसायला येत नसेल म्हणजे बसायला त्रास होत असेल तर तुम्ही मांडणीच्या समोर बसून म्हणजे खुर्चीवर बसून तुम्ही सेवा करू शकता. पण बघा 9-10 वाजता झोपून मी 12ला उठू का, तर तुमच्याकडून होईल का. ह्या 3 दिवस तुम्हाला बघा त्याग करायचा आहे. बऱ्याच वेळा असं घडत असतं की बघा उठून पण बेल वाजते आहे, मला झोप लागतच आहे, तर 12 वाजून गेले, 12:30ला जाग आली, पण 12:30ला सेवा करू का. तर नाही, ही सेवा तुम्हाला 12लाच करायची असते. तर तुम्ही 11:30ला आंघोळ करून 11:45पर्यंत बघा दिवा लावायचा आहे. तर अखंड दिवा तुम्ही 3 दिवस प्रज्वलित केला तरी चालेल आणि साधा दिवा तुम्ही सेवा करताना जरी प्रज्वलित केला तरी 3 दिवस तुम्ही वाचताना जरी लावला तरी चालेल. तर बघा 3 दिवस वाचून झाल्यावर तुम्हाला उद्यापन तिसऱ्याच दिवशी करायचं आहे. तर फलश्रुती रोज वाचायची, 21 वेळा तुम्हाला रोज पठण करायचं आहे. तर उद्यापन दानाला खूप महत्त्व आहे. तर उद्यापन रात्रीच करायचं असतं. तर बघा पिवळी खिचडी, कांदा लसूण विरळीत तुम्हाला खिचडी भगवान विष्णूंना म्हणजे भगवान बालाजींना नैवेद्य अर्पण करायचं आहे. तर नैवेद्य 12लाच अर्पण करा. नंतर तुम्ही म्हणजे 12ला तुम्ही अर्पण करायचं आहे आणि नंतर पठण केलं तिसऱ्या दिवशी तरी चालेल.
तर तुमचं वाचून झाल्यानंतर तुम्ही नैवेद्य खाल्ला तरी चालेल किंवा दुसऱ्या दिवशी खाल्ला तरी हरकत नाही. तर सेवा करत आहात तर बाकीचे झोपले तरी चालेल का? त्यांना झोपून द्या. मांडणी कुठे पण तुम्ही करू शकता, हॉलमध्ये, बेडमध्ये, किचनमध्ये, तुम्ही कुठेही करू शकता, पण बेडमध्ये तेवढी सात्विकता पाहिजे. तर मांडणी हे 3 दिवस हलवायची नाही. तर प्राकृतमध्ये बघा तो ग्रंथ आहे, तर ते कुठलाही तुम्हाला दुकानात पुस्तक ते मिळून जाईल. नाहीतर आपल्या नित्यसेवेमध्ये ते बघा संस्कृतमध्ये व्यंकटेश स्तोत्रम दिलेलं आहे. तर मोबाईलमध्ये पाहून बोललं तरी चालेल का? पण आपलं लक्ष विचलित होणार नाही. तर भगवान विष्णूंची ही उच्च कोटीची सेवा आहे. तर 3 दिवस तुम्ही सुंदर अनुभव येणार आहे. ज्या पद्धतीने गुरुचरित्र पारायण करत असताना अडचणी येतात, जांभळ्या येतात, चिडचिड होते, त्याच पद्धतीने हे सुद्धा पारायण करताना तुम्हाला अडचणी येतात. तर दोषच इतके आहेत. तर बघा, तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत आपल्याकडून त्या सेवा पूर्ण होऊनच देत नाहीत. तर त्या सेवा आपल्याकडनं होतच नाहीत. अशा वेळी वाईट विचार आले तर त्या विचारांशी गप्पा मारायच्या नाहीत. तर अनुभव काय येतो? तर बघा, कधी भगवान विष्णूंची सावली दिसते तर आपल्या कानामध्ये समुद्रांचा आवाज, लाटांचा आवाज, सावली येते, भास होतो, दरवाजा खिडक्या वाजतात. आपण मग घाबरून जातो. तर घाबरायचं नाही. तुम्ही सेवा करत आहात, साक्षात बालाजी सेवा ऐकत असतात. तर सुंदर सेवा आहे, तर आवर्जून करा. तर घरात बसून मी सेवा करणार आणि माझं कर्ज नील होणार, तर त्याच्यासाठी तर तुम्ही करूच नका. तर ह्या सेवेचा अनुभव घेऊन बघा. 3 दिवस सेवा करतो ना, तोही बघा 21 दिवस, 41 दिवस सेवा करत असतो. तर बघा, मार्गशीर्ष महिन्यामध्ये आवर्जून तुम्ही कुठलीही सेवा करत असाल तर तरी ही सेवा तुम्ही करू शकता. तर खूप सुंदर सेवा आहे. भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर असते. तर खूप काही मिळावं म्हणून नाही आहे, तर सूक्ष्म स्वरूपात आपल्याला ते बघत असतात. अजून काय पाहिजे आहे? तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आवर्जून करा. कुठल्याही महिन्यात तुम्ही करू शकता, पण मार्गशीर्ष महिन्यामध्ये केली तर खूप चांगला अनुभव येतो. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.